तुम्हाला काय वाटतं पिक्चर मध्ये जे लावतात त्याला गाणं म्हणतात, त्याला संगीत म्हणतात? आम्ही पिक्चरची गाणी ऐकतो आणि त्याला संगीत समजायला. अहो मग तसं असेल तर अंडरवेअर बनियान विकायला ऍडव्हर्टाईज मध्ये पण मागे म्युझिक लावतात. खरे की खोटं आहे? न्यूज चॅनल वरती जा, न्यूज विकायला पण म्युझिक वापरतात. एक लहानपणी आपल्याला गोष्ट सांगितली जायची बघा, एक हत्ती आणि 7 आंधळे. ज्याच्या हाताला पाय लागला तो म्हणतो खांबासारखा हत्ती, ज्याच्या हाताला कान लागला तो म्हणतो सुपासारखा हत्ती. संगीताच्या बाबतीत आमची व्याख्या काहीशी तशीच झाली. आम्हाला वाटतं तबला पेटी सगळं घेऊन बसलं की संगीत चालू होतं. काही असं नाहीये. घरात जा आणि तुमच्या बाथरूम मध्ये जाऊन मस्तपैकी चालू करा, ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए. बघा काय वाटतंय ते. तुम्ही उत्तम गाडी चालवता, आनंदाने गाडी चालवता, गाडी चालवण्यात तुम्हाला मजा येते, कुणालाही त्रास देत नाही, स्पीड ब्रेकर आल्यावर सरकारला शिव्या देत नाही, समोरच्याने अप्पर मारल्यानंतर तुमच्या तोंडात शिवी येत नाही, तुम्ही एकदम मेंदूने नॉर्मल असता, तर गाडी चालवणं म्हणजे पण संगीत आहे. घरातला झाडू मारणं पण संगीत आहे. पण त्याच्यासाठी सासूला शिव्या आतमध्ये उफाळून येत नाही हे चेक करा. मी इथे संगीत करतोय आणि माझ्या डोक्यात वेगळंच काहीतरी चाललंय. आनंद निर्मिती होईल का? आनंद निर्मिती कधी होणार? ज्या वेळेला माझं गेय आणि अर्थ या दोन्हीही रूपांच्यात म्हणजे आचार आणि विचार या दोन्हींच्या मध्ये जर बॅलन्स असेल तर सौंदर्य क्रिएट होतं. एवढा मोठा कार्यक्रम आपण अरेंज करायचा आणि कुणाच्या तरी डोक्यात कसं असेल, नाही थांबा चला ना 25 खुर्च्या रिकाम्याच राहिल्या पाहिजेत, मग मजा येईल यांची. कसं जेवण बिवण अरेंज केलं ना, एवढा मोठा केलं ना, लोकच नाही आली तर कसं काय संगीत करणार? याला संगीत म्हणायचं का? आपल्याला आपलं आपलं जग कळलं पाहिजे. आपल्याला आपण काय विचार करतो याच्यावर आपली गुणवत्ता ठरणार आहे. जरा आठवून बघा, कोणीतरी येतं आणि म्हणतं साहेब पेढा घ्या, माझं पोरग पास झालं. साहेबांचा प्रश्न, किती टक्के पडले? तुला काय करायचं किती टक्के पडले ते? खा ना त्याचा पेढा. त्याचा पोरग पास झालाय, त्याला आनंद झालाय, त्याच्या आनंदात सहभागी हो. थोड्या वेळाने सांगेल तुला कसं पास झालंय ते. पास झालं हे नशीब 4 वर्षांनी, ते कसं पास झालंय त्याला त्याच्या बापाला माहिती. प्रॉब्लेम असा आहे की आम्ही संवादाची आमची व्याख्या काय बनवतो? काय वाटतं या सोसायटीमध्ये आनंद राहण्यासाठी संवाद महत्वाचा नाही का? तुमच्या कुटुंबात आनंद राहण्यासाठी संवाद महत्वाचा नाही का? मुळात तुमच्या स्वतःच्या आतमध्ये आनंद राहण्यासाठी पण संवाद महत्वाचा आहे. संगीत जेव्हा चालू होतं ना, त्यावेळेला आपण कळत नकळत संवाद चालू करतो. एखादं गाणं जेव्हा चालू होतं ना, किती दिसते ही कपिला गोजिरवाणी, मी देतो चारा पाणी, किती मऊ मऊ हे अंग लागते हाता, ना मारी कोणाला था, तिची शिंगे सुंदर 2, हे मोठे मोठे कान, शेपटी कितीही छान, जरी काळी दूध पांढरे देई, लागते गोड किती साई, किती दिसते ही कपिला गोजिरवाणी, मी देतो चारा पाणी. काय वाटतं ऐकताना? हो, कशाला टाळ्या वाजवताय तुम्ही? मी काय तुम्हाला पैसे काढून दिले? एखाद्या आजारी माणसाला जाऊन सांगा टाळ्या वाजव, तो वाजवेल का? लोक ना विनाकारण डॉक्टरला दोष देतात. आमचं येऊन हॉस्पिटल फोडतात, आम्हाला शिव्या देतात, तो डॉक्टर खूप पैसे खातो आणि त्याला काही येतच नाही. बरंच काय 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 चालतं. तुम्हाला माहितीये का, मेडिकल सायन्स म्हणतं जगातला कुठलाही डॉक्टर आपल्या शरीरावर 8% पेक्षा जास्त प्रभाव करतच नाही. मग 92% काम करणाऱ्या माणसाला शिव्या द्यायला पाहिजेत, त्याचं घर फोडायला पाहिजे की डॉक्टरचं? 8% काम करतोय डॉक्टर आणि सगळ्या शिव्या पण तोच खातोय बिचारा. 92% काम करतोय तुमचा मेंदू, तुमची विचारसरणी, तुमची मानसिकता, तुमची सकारात्मकता तुमच्या आरोग्यावर किती परिणाम करते? 92%. आणि म्हणून आम्हाला बिचाऱ्यांना डॉक्टरांना पण काय करावं लागतं माहितीये का? आमच्या हॉस्पिटलवरती भरपूर खर्च करावा लागतो. तुम्हाला फक्त नाव समोर दिसतं MBBS, BMS, आणखी काय 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 काय, फक्त नाव दिसतं, पण ती 4 अक्षरं कमवायला लाखो रुपये खर्च करायला लागतात आम्हाला. का? कारण तुमचा विश्वास आमच्यापेक्षा आमच्या डिग्रीवर जास्त आहे. वाईट गोष्ट अशी
की हा विश्वास किती हजाराला विकत मिळतोय तुम्हाला. जरा लहानपणीचे डॉक्टर आठवा, आपण म्हणायचो तो आमचा डॉक्टर खंडागळे ना, त्याच्याकडे गेलं की आजार राहतो बाजूला, तो 12 गावच्या भानगडी विचारत बसतो, कुठून आला, कुणाचं पोरग, आई काय करते, बाबा काय करते, दुनियाभरचे प्रश्न. साहेब असं वाटतं आजाराने नाही, याच्या प्रश्नांनी मरतोय मी. पण एक गोष्ट सांगू का, त्याला लांबूनच बघितलं ना की अर्धा आजार तिथेच बरा झाले नसतो. आणि नाडी हातात घेतली ना बघायला, हात लावला की अर्धा आजार आमचा गायब होतोय. ना रिपोर्ट ना टेस्ट काहीच नाही, सगळ्यांना एकच इंजेक्शन भरतो, दुसऱ्या दिवशी पेशंट ठणठणीत बरा. पाहिलेत असे डॉक्टर्स की नाही पाहिलेत? काय जादू होती त्यांच्याकडे? काय जादू होती त्यांच्याकडे? त्यांच्या शब्दात ताकद होती तुमच्यात हार्मोनल चेंजेस करायची, त्यांच्या स्पर्शात ताकद होती तुमच्यात हार्मोनल चेंजेस करायची. आजही कुठल्याही हॉस्पिटलला जाऊन चेक करा, सगळ्यात जास्त पैसे कशावर खर्च होतात? पेशंटच्या शरीरावर की हॉस्पिटलच्या सेटअपवर? कशावर खर्च होतात? सेटअपवर. व्हेरी गुड, लहान बाळाने खरं बरं उत्तर दिलं. का बरं? आम्ही मूर्ख आहोत का? एकतर तुम्हाला कन्व्हिन्स करा, कुठून कुठून शोधून आणा फ्री मधले मेडिकल कॅम्प करून, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथे आतमध्ये आणल्यानंतर तुमचा सगळा पैसा सेटअप वरती डेड इन्व्हेस्टमेंट खर्च करा. माझ्याकडे जर 10 नर्स असतील ना, तर त्यातल्या त्यात जी दिसायला सुंदर असते, गोरी गोमटी असते, चांगली लिपस्टिक लावते, त्याच मुलीला मी बाहेर बसवतो बघा. त्या माठीला काही येत नसतं, ना सलाईन लावता येत, ना इंजेक्शन देता येत, पण दिसते एवढी गोड ना, आल्या आल्याच विचारते, काका काय होतंय तुम्हाला? काका अर्धे बरे तिथेच व्हायला लागतात. याची शास्त्रीय कारण आहेत की ज्या ज्या वेळेला काका प्रसन्न होतात त्या त्या वेळेला त्यांच्या आतमध्ये एंडोर्फिन, एनकॅफेलिन, सिरोटॉनिन, डोपामाइन सारखे हार्मोन्स स्त्रवायला लागतात, आणि हे हार्मोन्स त्यांच्या सिस्टीमला नॉर्मलाइज करतात. एकदा ही सिस्टीम नॉर्मलाइज झाली की काका आपोआप चांगले होणार आहेत. मला सांगा, एकतर 200 रुपयाची गोळ्या औषधं खा विथ साईड इफेक्ट. हल्ली SSRI ट्रीटमेंट असते, सिरोटॉनिनची लेवल बॅलन्स केली की तुम्ही नॉर्मलाइज व्हायला सुरुवात होते. पण बऱ्याचदा लोकांना ती एवढी सवय लागायला लागते की डॉक्टरने सांगितलं बंद करा, तरी पण गोळ्या हे कुठनं चालूच ठेवतात. आणि जर अशी सिरोटॉनिनची सवय लागायला लागली, मी कुठल्या सेलिब्रिटीचं नाव नाही घेणार, पण बरेचसे सेलिब्रिटी हल्ली सुसाईड करून मरतात. कारण माहितीये का तुम्हाला? रात्री अपरात्री यांना शूटिंग करावं लागतं आणि चेहऱ्यावरती फ्रेश दिसायला पाहिजे ना, कोण कुठनं फोटो काढेल भरोसा नाही. मग चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे. हा प्रसन्न चेहरा सिरोटॉनिन, डोपामाइन असल्याशिवाय येणारच नाही. आणि मग जेवढं जास्त हे उत्तापन येतं तेवढंच नंतर डिप्रेशन पण यायला लागतं. आता प्रॉब्लेम असा आहे की 200 रुपयाची गोळ्या औषधं खाऊन हे सिरोटॉनिन, डोपामाइन आणायचे की नर्सची गप्पा मारून, पण त्याचे साईड इफेक्ट आणखी भयंकर आहेत. काय करायचं? येस, मागे जे लोक बसले त्यांनी थोडंसं खुर्च्या घेऊन पुढे आलात ना, तर मला थोडा आय कॉन्टॅक्ट होईल, कारण मला समजत नाहीये की ते त्यांचा अभ्यास करतात, त्यांची डिग्री मिळवतात, भरपूर एक्सपेरिमेंट्स करतात. कशासाठी? तुम्हाला मदत करण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांचं हॉस्पिटल फोडून किंवा त्यांना शिव्या देऊन आपल्याला काहीही साध्य होणार नाहीये. मला सांगा, डॉक्टरकडे तुम्ही ज्या वेळेला जाता त्यावेळेला काय घेऊन जाता? मला एकाने असं उत्तर दिलं होतं की सर आजार घेऊन जातो, आणि दुसऱ्याने त्याला काउंटर केलं, आजार नसला तरी पैसे घेऊन जा, डॉक्टर बनवतात आजार. थोडस तथ्य आहे याच्यात, पण एक गोष्ट सांगा, असे किती पैसे खर्च केले म्हणजे तुम्हाला आरोग्य मिळेल? एक अमाऊंट सांगा. 10 करोड, 15 करोड, 100 करोड, 200 करोड? नाही, पैशाने आरोग्य विकत मिळणार. मग आम्ही डॉक्टरकडे काय घेऊन जातो? धूप, अगरबत्ती, नारळ, शाल. काय घेऊन जातो आम्ही डॉक्टरकडे? ज्या दिवशी हे पैसे संपतील खिशातले, तेव्हा पुन्हा डॉक्टरकडे जा आणि म्हणा, डॉक्टर साहेब तुमची ट्रीटमेंट घेऊन घेऊन पैसे संपले, आता मला दत्तक घ्या. घेतील? हे डॉक्टर पेशंटचं नातं, हा खेळ कुठपर्यंत खेळणार आहात तुम्ही? डॉक्टरशी मैत्री करा, त्याला विश्वासात घ्या, त्याचा विश्वास संपादन करा आणि स्वतःला मदत करायला शिका. हे करायचं की नाही, पैसे दिलेत ना, आता तू काय करायचं ते कर, मला वाचवून दाखव. डॉक्टर तुम्हाला वाचवू शकत असते, ते स्वतः बिचारा अटॅकने मेले असते का? त्यांचे आई वडील मरू दिले असते का त्यांनी? तुम्हाला डॉक्टर म्हणजे कोण चमत्कार जादूगर वाटतो का? कुठली पॅथी ग्रेट, कुठली पॅथी परफेक्ट?
नाही ॲलोपॅथी फॉलो करतो मी, आयुर्वेद नको. कोण म्हणतो मी आयुर्वेद फॉलो करतो, ॲलोपॅथी नको. नोबडी इज परफेक्ट अँड नथिंग इज परमनंट. जगात कोणीही परफेक्ट नाही, तर एखादी पेची आणि एखादा डॉक्टर कसं काय परफेक्ट असेल? तुम्ही किती जगलात ना, त्याच्यापेक्षा कसं जगलात याला खूप व्हॅल्यू आहे. एखादा माणूस 40 वर्ष जगतो आणि एखादा 100 वर्ष जगून डोक्याला ताप देतो. लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूला काय माहोल आहे, आपल्या आजूबाजूला काय वाद्य आहेत, ज्यांच्यातनं सौंदर्य निर्माण करणं म्हणजे संगीत असतं. तुमच्या जीवनाचं संगीत सौंदर्य निर्मितीमध्ये आहे. दिवसभरातनं 500 वाक्य एकमेकांशी बोलता, त्याच्यात किती सौंदर्य तयार होतं जरा आठवून बघा. हा आलात का, या बसा, सकाळपासून मी मरतीये आणि आता हे बाबा आलं. किंवा हा बाप या घरी जाता जाता बायको बिचारी वाट बघतीये, दिवसभर पोरा बाळांचा आवडता आवडता हा ऑफिस मधनं जाता जाता गाणं ऐकतोय. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो. काय होत असेल घरी जाईपर्यंत त्याचं? आठवून बघा काय काय होतंय. तुमचं एक वाक्य तुमचं डोपामाइन चालू करू शकतं. बाळा काय होते तुला सांगशील का मला? तुमचं डोपामाइन सेरोटोनिन चालू होऊन जाईल तुमच्या एखाद्या वाक्यातून. मी एखादी कविता म्हणतो, तुम्ही का बरं टाळ्या वाजवायला लागता? कारण हे सेरोटोनिन, एंडोर्फिन, एन्कॅफेलिन सगळे हार्मोन्स यायला लागतात. तुम्हाला उत्साह येतो. एखाद्या आजारी माणसाला सांगा टाळ्या वाजवायला, त्याला नाही वाजवता येत. त्याला सांगा चेहऱ्यावर प्रसन्नपणा आणायला, त्याला नाही आणता येत. का? आडातच नाही तर पोऱ्यात कुठनं येणार? मग गोळ्या औषधं खाऊन हे हार्मोनल चेंजेस करायचे की काही चांगल्या सवयी लावून? चांगल्या सवयी मी तुम्हाला सोप्या आयडिया सांगतो. घरी जा आणि तुमच्या आईला किंवा वडिलांना 20 सेकंदासाठी मिठी मारा. किती? जर तुम्ही तुमच्या आईला किंवा वडिलांना 20 सेकंदासाठी मिठी मारली तर 20 सेकंदात एवढं डोपामाइन, सेरोटोनिन तयार होतं की तुम्ही 6 तासांपर्यंत रिफ्रेश राहू शकता. माझ्या हॉस्पिटलला या, त्याची मी थेअरी बनवतो आणि विकतो तुम्हाला. हगिंग थेरपी म्हणायचं त्याला. आणि ती शिकण्यासाठी मी काउन्सिलिंग करणार, दुनियाभरची गोष्टी सांगणार तुम्हाला आणि तेच तुमच्याकडनं तिथे करून घेणार. किंवा तुम्ही तुमच्या घरी करा. लक्षात ठेवा, तुमच्या घरी तुमच्या लहानपणीच्या आईची एखादी साडी असेल ना, तर ती साडी एकदम छातीशी कवटाळून धरा आणि 2 मिनिटं मस्तपैकी झोपा. काय वाटतं तुम्हाला? बरं वाटेल की त्रास होईल? याच्यासाठी देव येऊन सांगायला पाहिजे तुम्हाला? एंडोर्फिन, एन्कॅफेलिन कशाने येतात, कशाने हे सेरोटोनिन हार्मोनल चेंजेस होत आहेत, जरा विचार करा की. आमची नाती आमच्यासाठी आजार बनले पाहिजेत की औषध? आम्ही म्हणतो माझ्या बायकोचं थोबाड बघितलं की सर माझी इमर्जन्सी सिस्टीम चालू होते. तुम्ही काय म्हणता हे पॉझिटिव्ह राहा म्हणून. माझी सासू सर सकाळी सकाळी तिची कटकट चालू होते. प्रॉब्लेम हा नाहीये की ती वाद्य कसं आहे, प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला ते वाजवता येत नाहीये. प्रॉब्लेम हा नाही की तुमचं आयुष्य कसं आहे, प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला त्या आयुष्याचं रूपांतर आनंदात करता येत नाही. एखाद्याला दोन्ही पाय नसतील म्हणून तो आयुष्यभर रडतच राहतो का? बरं, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, आणखी बाबासाहेब आंबेडकर, आणखी कोणी, या सगळ्यांना लोकांनी सुख दिलं की दुःख दिलं हो? त्यांच्या आयुष्यात दुःख होतं तरी जगाला आनंद वाटून गेली ती मंडळी. का बरं? कारण त्यांना आनंद बनवण्याची कला अवगत होती. तुम्हा आम्हाला ती शिकायला पाहिजे की नको? पाहिजे. पण मग त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी तयार असले पाहिजे. कुठलीही गोष्ट जर करायची असेल ना, तर आपला ऍक्सेप्टन्स चांगला असावा लागतो. काय? ऍक्सेप्टन्स. दादा इकडे रे बाळा, काय नाव तुझं? इकडे ये की. वा 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 वा, अरे वा. माझ्याकडे एक मित्र आहे इथे आणि या मित्राला माझा एक प्रश्न आहे छोटासा, की यांच्याकडे आहे नोकियाचा जुना मोबाईल आणि यांच्याकडे आयफोन. तर यांच्या मोबाईल मधली फाईल आयफोन मध्ये टाकता येईल का? हो. कशी काय? जीमेल. ओके. नोकियाच्या मोबाईल वरनं जीमेल होतो. ओके. आयफोन मध्ये जे सॉफ्टवेअर्स आहेत ते नोकिया मध्ये असतील का? नाही. मग आता या दोघांचा संवाद होणार कसा काय? मोबाईल तोंडाने. मोबाईलला तोंड. ओके ओके. त्याला म्हणायचंय की मोबाईलला या अपडेट करावं लागेल, त्याला नवीन सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करावे लागतील, मग ते एकमेकांशी संवाद साधू शकतील. बरोबर बाळा? हो. आता हे अपडेशन झालं पाहिजे. तुमच्या घरामध्ये एक मोबाईल असतो नोकियाचा, 1979चा, 75चा, 1960, 65चा. खरंय की खोटं आहे?
आणि एक असतो 2005चा, 2016चा, 2017चा. खरंय की खोटं आहे? या दोघांचा जर संवाद व्हायचा असेल तर अपडेशन झालं पाहिजे. नक्की. चला, अपडेशन करण्यासाठी तुमचा ऍक्सेप्टन्स चांगला पाहिजे. जर आम्ही काही गोष्टी ऍक्सेप्ट करायला तयार असू तर आम्ही स्वतःला अपडेट करू, बरोबर? नाही तर म्हणून मी काय उन्हात पांढरे केलेत का, आली मोठी कालची मंगळवारची मला शिकवायला. अपडेशन होणार. ही मुलं असतात ना, लहानाची मोठी होत असतात ना, निसर्गाने काय चमत्कार बनवलाय बघा. यांच्या बरोबर आपल्याला लहान बनता येतं आणि यांच्या बरोबर हळूहळू मोठं होता येतं. सो हा माणूस किती आयुष्य जगणार आहे? 40 वर्ष. पण जर तो माझ्या आयुष्यात आला तर मला किती त्याच्याबरोबर जगता येणार आहेत? माझी 40 प्लस त्याची 40. विषय समजतोय का? हे अपडेशन व्हायला ऍक्सेप्टन्स महत्वाचा आहे. आता बाळ बस इथे, मी तुम्हाला एक छोटीशी गंमत सांगतो की आपला ऍक्सेप्टन्स जो आहे ना मेंदूचा, तो लागली आहे. आधी कसं असा उत्साह असायचा, फिरायला वगैरे जायचा. आता असं वाटतं शांत बसून राहावं. असं होतं की नाही होत? खरं खरं सांगा, वय वाढायला लागतं तस तसा ऍक्सेप्टन्स वाढत जातो की कमी होत जातो? वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे? पिक्चर मध्ये एखादं गाणं लागतं, तू ना जा मेरे बादशाह एक वादे के लिए एक वादा तोड के खुदा का तुझे. आम्हाला वाटतं आमचाच बादशाह सोडून चाललाय की काय. आम्ही एवढं त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतो. खरंय की खोटं आहे? का बरं तुम्ही ती सिच्युएशन ऍक्सेप्ट करता? कारण संगीतात ताकद आहे तुमचा ऍक्सेप्टन्स वाढवायची. खरंय की खोटं आहे? मग संगीताचा उपयोग टाइमपास म्हणून करायला पाहिजे की आपला ऍक्सेप्टन्स वाढवण्यासाठी? मी रोज सकाळी चालू करतो, दोस्त दोस्त ना रहा. माझा ऍक्सेप्टन्स वाढतो याने. लक्षात घ्या, गाणं चांगलं वाईट नाहीये, ते कुठल्या पद्धतीने कशासाठी वापरलं जाते. जुन्या काळची लोक तुमच्यापेक्षा हुशार होती आणि म्हणून त्यांनी सुरू केलं होतं, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती. दुपारी म्हणा वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. संध्याकाळी म्हणा शुभं करोती कल्याणम. दिवसभरातनं 5 वेळा नमाज अदा करा. कशासाठी हे सगळं? याचा ऍक्सेप्टन्स वाढवायला. जर याचा ऍक्सेप्टन्स चांगला राहिला तर हा दिवसभर अपडेट होत राहील, आणि ऍक्सेप्टन्स नसेल तर हा इरिटेट होत राहील. पोरं अशीच, नातवंड तशीच, सून अशीच, किंवा मुलं म्हणत राहणार, नाही आई मला समजूनच नाही घेत, बाबा मला समजूनच नाही घेत. का? तर आमचा ऍक्सेप्टन्स कधी अपडेटच करत नाही. आम्ही आमचा ऍक्सेप्टन्स अपडेट करणार का? मी तुम्हाला इथे काही जादू शिकवून जाणार नाहीये. मी फक्त काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला उद्यापासून डे टू डे लाईफ मध्ये मदत करतील. तुम्ही आठवायचं नाही ठरवलं तरी पण त्या तुम्हाला आठवत राहतील. खरं खरं सांगा, याच्या पुढे जेव्हा जेव्हा गाणी ऐकाल तेव्हा हा डापण्या डॉक्टर आठवेल की नाही? गंमत आहे, आमचा मेंदू बनलायच त्याच्यासाठी. त्याला तुम्ही एकदा टाका त्याच्या आतमध्ये. कुठेतरी आपण जातो भाजी घ्यायला आणि तिथे भाजी घेत असतो, ते काहीतरी वांगी द्या, बटाटी द्या, अमुक द्या, तमुक द्या, आणि तिथे गाणं चालू असतं, वेसावची पाहरू नेसली गो नवसाला. आम्ही नंतर रिक्षात बसतो, डोक्यात तेच चालू, वेसावची पाहरू. घरी गेलो, बायकोशी काम करते, बायको बिचारी काम करते आणि याच्या डोक्यात वेसावची पाहरू नेसली गो. ऑफिस मध्ये जातो, वेसावची पारू. रात्री घरी येतो तरी वेसावची पारू चालू असते. तुमच्या बाबतीत असं होतं की नाही होत? का मेंदू धरून ठेवतो? कारण ती मेंदूची भूक आहे. तुम्ही मेंदूची भूक भागवली नाही, तुम्ही मेंदूची काळजी घेतली नाही तर लक्षात घ्या, वयाच्या 35 नंतर निसर्गाचा डिजनरेशन फॉर्म्युला सुरू होणारच आहे. तुम्ही शास्त्रज्ञ असा, कवी असा, नाही तर सर्वसामान्य माणूस असा, मेंदूच्या पेशी कमी व्हायला लागतात. हे डिॲक्टिव्हेशन वाढत गेलं की हळूहळू कामगारच नाही, त्याच्यामुळे कामच नाही होत, आणि मग अनुत्साह, डिप्रेशन, OCD, GAD, नको नको त्या भानगडी सगळ्या चालू होऊन जातात. आमच्या या मेंदूला टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर पैसे खर्च करायची गरज. फक्त कधीतरी बायको भांडी घासत असेल ना तर तिथं बाजूला जाऊन उभे राहा आणि म्हणा, क्योंकि तुम ही हो मेरी जिंदगी. काय वाटतं, बायकोच्या चेहऱ्यावर स्माइल येईल की राग येईल? मी तुम्हाला प्रॉमिस करतो ती वाटी फेकून मारणार नाही. तुम्ही कितीही खराब आवाजात गा, असं काहीही ती करणार नाही. का? कारण तुमचा मेंदू अशा गोष्टींनी अट्रॅक्ट होतो की समोरच्याला माझी जाणीव आहे, तो खराब आवाजात का होईना माझ्यासाठी विचार करतोय, याच्याने मेंदू लवकर अट्रॅक्ट होतो. गंमत आहे, तुमच्या मेंदूला ही जाणीव देण्यासाठी पैसे खर्च करायला पाहिजेत का?
फक्त एकमेकांच्या बद्दल जाणीव ठेवा आणि त्याच्यानुसार एक पाऊल उचलायचा प्रयत्न करा. प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला ते एक पाऊल उचलायला काही भिंती आडव्या येतात. तुमच्यापैकी किती लोक 5 वर्षांचे होते? जरा हात वर करा. एकटाच होता बघा हा 5 वर्षांचा. माटे साहेब नव्हते? होते. ओके, सगळेजण होते 5 वर्षांचे. आता 5 वर्षाच्या मुलाच्या घरी गणपती बाप्पा आला होता. कसा दाखवेल चेहऱ्यावर भाव? बरं दाखवा. आमच्या घरी गणपती बाप्पा आला होता असं कोण करून दाखवणार इथे? या माटे सर, या सर. कोणी येणार तुमच्यापैकी? कोण येणार? का बरं आम्ही भाव व्यक्त करत नाही आहोत? सायकोलॉजी सांगतीये आपण जसजसे वयाने वाढत जातो, अनुभवांनी वाढत जातो, जबाबदाऱ्यांनी वाढत जातो, पैशाने वाढत जातो, अहंकाराने वाढत जातो, व्यापाने वाढत जातो, तसतसे आजूबाजूला भिंती बांधून घेतो. लाजेच्या, शर्मेच्या, भीतीच्या. लोक काय म्हणतील, जगाला काय वाटेल, कोणी मला हसेल की काय, आणि या वयात हे शोभेल का, अशा 1-2 नव्हे हजारो भिंती आम्ही बांधून घेतो. या भिंती जर बांधून तयार झाल्या तर आम्ही कुणाशी संवाद साधू शकू? आम्ही आमच्या भावना व्यक्त करू शकू? तुमचे हार्मोनल चेंजेस कशामुळे होत आहेत? तुमच्या भावनांच्यामुळे. हार्ट अटॅक का येतोय? आतली हार्मोनल बॉडी चेंज झाली आहे त्याच्यामुळे. का पॅरालिसिसचा अटॅक येतोय? का हे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स होत आहेत? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जेवढे आजार होतात त्यातले 92% आजार हे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आहेत. मनोकायिक व्याधी, ताप, थंडी, खोकल्यापासून हार्ट अटॅक, डायबिटीज, हायपरटेन्शन, पॅरालिसिस, एड्स, कॅन्सर, संधिवात, मूळव्याध, ओसीडी, जीएडी, डिप्रेशन, सगळे आजार जर सायकोसोमॅटिक आहेत, मनोकायिक आहेत, तर इलाज कुणाला द्यायला पाहिजेत? शरीराला की मनाला? म्हणून डॉक्टर सेटअप वरती खर्च करतात, तुम्हाला शायनिंग दाखवण्यासाठी नाही. कारण त्यांना माहितीये पेशंट आला आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये बसला, जरा इकडं मग तिकडून चकाचक सगळं बघितलं ना की तो अर्धाभरात तिथेच होणार आहे. म्हणून सरकारने पण नियम बनवलाय, पाऊण तास पेशंट बरोबर गप्पा मारायला पाहिजेत. का? कारण त्या गप्पांच्यात पेशंटला विश्वास तयार होतो, पॉझिटिव्ह होतो आणि मग त्याला बरं वाटायला लागतं. आता डॉक्टरांच्याकडे वेळ आहे का पाऊण तास गप्पा मारायला? बरं, जेवढ्या वेळ गप्पा मारतात तेवढ्या वेळात सकारात्मकता तयार करतात की नकारात्मकता? हा एक आणखी संशोधनाचा विषय. जुने डॉक्टर आठवा, ते मस्त गप्पा मारून विश्वास तयार, अरे काय नाही झालं तुला, चल पळ, एक फटका द्यायचा आणि पळून पाठवायचे. गंमत आहे की आम्हाला हे सगळं आम्ही अभ्यास कधी करू? जेव्हा आमच्या मेंदूचा ऍक्सेप्टन्स अपडेट होईल तेव्हा. आणि मला जरा सांगा, तुम्ही मेंदूचा ऍक्सेप्टन्स अपडेट करायला दिवसभर काय काय करता? हा ऍक्सेप्टन्स अपडेट करण्यासाठी चमत्कारांची वाट बघू नका. ठरवून 4 वाक्य कुणाशी तरी प्रेमाने बोला. तुम्हाला कळेल की आजूबाजूची परिस्थिती निग्लेक्ट करून, इग्नोर करून मी माझा ऍक्सेप्टन्स वाढवतोय ती परिस्थितीवरती. सासू वाईट आहे ना, खराब आहे ना, पण आज मी माझ्या सासूला 2 तास गप्पा मारायला लावणार. द्या की चॅलेंज. ते करण्यासाठी मेंदूला काम करावं लागतं आणि त्याच्यामध्ये न्यूरॉन्सचं एक्सरसाइज व्हायला लागतं, कॉन्सन्ट्रेशन, क्रिएशन वगैरे वगैरे वगैरे. जुन्या काळच्या लोकांनी सांगितलं कॉन्सन्ट्रेशन करा. आमचं कॉन्सन्ट्रेशन चालू, असं मस्तपैकी मांडी घालून बसतो आणि चालू करतो, ओम नमो भगवते पोराची रिक्षा लिख शाळेत पाठव, ओम नमो भगवते वासुदेवाय. थांब जरा, फॅन नको बंद करू ना. ओम नमो भगवते वासुदेवाय. थांब की, चॅनल कशाला बदलते, आता येईल भानुबाई. ओम नमो भगवते वासुदेवाय. कधी कधी तोंडाने नाही बोलत, डोक्याने गाव फिरून येतो आपण. याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात का? मेंदू जगवण्यासाठी, जास्त दिवस टिकवण्यासाठी जुन्या काळच्या लोकांनी या उपासना दिल्या होत्या. का? तर ते करत असताना कॉन्सन्ट्रेशन होईल. शरीराचे व्यायाम असतात, 2च कामं करतात, शरीराला ताणतात तरी किंवा दाबतात तरी. हा, फिजिओथेरपी असो, योगा असो किंवा आणखी काही असो, कामं 2च होणार, शरीराला ताणलं जाणार आणि दाबलं जाणार. तुम्ही खुर्चीत बसल्या बसल्या स्वतःची एक्सरसाइज बनवू शकता. प्रत्येक अवयवाला व्यवस्थित ताणायचं, व्यवस्थित दाबायचं, बस एवढं सोपं आहे ते. फक्त कधी दाबायचं, कधी ताणायचं याचं एक शास्त्र शिकून घ्यायला पाहिजे. आणखी सोपं करून की जर शरीराला व्यायामाची गरज आहे तर मेंदूला व्यायामाची गरज नाही का? मेंदूचा व्यायाम 2च, कॉन्सन्ट्रेशन आणि क्रिएशन. सांगा बरं, रांगोळी काढताना कॉन्सन्ट्रेशन होतं की नाही होत? रोज एकच रांगोळी काढता की क्रिएशन करत जाता? मग रांगोळी काढणं मेंदूचा व्यायाम आहे की तुमचं काम फक्त? व्यायामात ऊर्जा तयार होते, कामामध्ये ऊर्जा खर्च होते. तुम्ही रांगोळी काम म्हणून काढत असाल तर ऊर्जा खर्च होईल, मला सगळं करायला लागतं. आणि रांगोळी व्यायाम म्हणून काढत असाल ना तर ऊर्जा तयार होईल. एक साधं छोटंसं फक्त दृष्टिकोन बदलतोय, बाकी काहीही नाही.
हे सगळं आमच्या मेंदूला समजणार कधी? एखादी लहानपणीचं गाणं आठवा. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधील वकर देई, सुभद्रा बोलली शालूनी पैठणी, फाडून का देऊ चिंधी तुम्हास मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी फाडून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती ती खरी जी जगीला भाविण, भर जरी ग पितांबर दिला फाडू. काय वाटतंय? कॉन्सन्ट्रेशन होतंय की लक्ष बाहेर जातंय? नुसतं कॉन्सन्ट्रेशन होतंय की ते गाणं क्रिएट करायला सुरुवात केली तुम्ही डोळ्यासमोर, तो कृष्ण द्रौपदी सुभद्रा सगळं डोळ्यासमोर यायला लागलं? का बरं येते ते डोळ्यासमोर? तुम्हाला मी पैसे दिले क्रिएशन करायचे? मग का तुम्ही करताय? कारण संगीतात ताकद आहे तुमच्या मेंदूला कॉन्सन्ट्रेशन आणि क्रिएशन द्यायची. आता तुम्ही ठरवायचं कोणत्या पद्धतीचं संगीत. मुन्नी बदनाम झाली म्हणजे तिच्या बरोबर काय काय झालं असेल इथपर्यंत ठीक आहे. मैं झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए. काय खायला घालायचं मेंदूला समजलं पाहिजे ना आम्हाला. हे सगळे चमत्कार, हे सगळे उपलब्धी आपल्याला मिळतील, पण त्याच्यासाठी तुमच्या मनाच्या भिंती बंद आहेत की उघड्या आहेत हे चेक करावं लागेल. जर आम्ही भिंती घालून जगत राहिलो तर संगीताबरोबर नव्हे स्वतःबरोबर पण संवाद नाही होणार. संगीतात जादू आहे तुम्हाला हे सगळे चमत्कार द्यायची, पण तुमची ताकद आहे का हे सगळं व्यक्त करायची? या कोण म्हणणार इथे समोर येऊन गाणं? आमचं म्हणणार नाही सर मला गाता नाही येत, मी गायलो तर सगळे पळून जातील आणि माझं का वय. कशाला? तुम्ही जन्माला आलात ते सूर घेऊन आलात. साहेब खरंय की खोटं आहे? जन्माला आलेले सूर लावले होते ना? लावले होते ना? की कोणी म्यूट मध्ये येतं? म्यूट मध्ये आलं तर बोट घालून त्याला अनम्यूट करावं लागतं आम्हाला. दुनियाभरची कटकट असते आतमध्ये. ऑपरेशन थिएटर मध्ये बाळ म्यूट आलंय म्हणून सगळेच बर्फी नाही होत. नाही काय बर्फीच ना तो गाणं पिक्चर कुठला होता? इतनी सी हसी बर्फी. हा गंमत आहे की आम्हाला कळलं पाहिजे की निसर्गाने जे बेसिक ऍप्लिकेशन दिलेत ते जर वापरले नाही. बघा कधीतरी पाणी दे बायकोला सांगा, तिने नाही ऐकलं की आमचा सुरूचं पाणी दे की, तरी तिचा जर आवाज आला ना घ्या की हाताने, पण नाही पाणी दे की सांगितलं नाही. येऊ दे रे देवा. माझ्या मागे फक्त एवढं म्हणा, सारे ग ग रे मग रे ग रे ग मग रे मग सा मग रे ग म प ध प मग ग रे मग सारे सानी नी रे ग रे नी रे मग रे ग रे नी रे सा. किती फिल्टर्स आहेत बघा. आम्ही याचा विचार करतो का मी कुठल्या पीच मध्ये बोलतोय त्याच्यामुळे बायकोला कसं वाटत असेल? मी कुठल्या पीच मध्ये स्वरामध्ये बोलते त्याच्यामुळे नवऱ्याला कसं वाटत असेल? त्याची बिचाऱ्याची हार्मोनल बॉडी चेंज व्हायला तुम्ही जबाबदार असता ना, आणि तुमची हार्मोनल बॉडी चेंज करायला ते जबाबदार असतात. आम्ही एकमेकांची जबाबदारी नाही स्वीकारायची तर कोणी डॉक्टरने स्वीकारायची. डॉक्टरचं औषध 2 तास तुम्हाला मदत करेल, 2 दिवस मदत करेल, त्याच्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागळ्या. आम्हाला हे ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी आरोग्याचा खरा प्रवास सुरू होईल.
की मी त्याच्याशी बोलताना कशी बोलते, कुठल्या आवाजात बोलते, कुठल्या स्केलमध्ये बोलते. आणि याच्यासाठी रोज प्रयत्न करायची गरज नाही. मेंदूला फक्त हे सांगायचं, मेंदू आपोआप इम्प्लिमेंट करतो. पहिल्या दिवशी आठवा जरा सायकल चालवताना काय व्हायचं, पॅन्डल मारू की हँडल पकडू. आता मस्तपैकी कट मारून मोबाईलवर बोलत बोलत पण सायकल चालवता येते. आमचा मेंदू हुशार आहे, फक्त त्याच्या ऍप्लिकेशन्सना वापरायला पाहिजे. आणि ते वापरण्यासाठी मायबाप हो, तुम्ही सगळ्यांनी फक्त मनाचा दरवाजा उघडला पाहिजे. तुम्ही जर माझ्या मागे गायलंच नसतं तर आनंद मिळाला असता का तुम्हाला गाण्याचा? नाही ना. गायलं तुम्हाला आनंद मिळाला. पाडगावकरांची एक खूप छान कविता आहे. ते म्हणतात, दार उघड दार उघड, चिवताई चिवताई दार उघड, दार असं लावून जगावरती कावून किती वेळ डोळे मिटून आत बसशील, आपलं मन आपणच खात बसशील. मोकळा वारा यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी काळे कावळे देखील असतात. कावळ्यांचे डावपेच पक्के असतील, त्यांचे आपल्या घरट्याला धक्केही बसतील, पण चिवताई तरी सुद्धा जगात वावरावंच लागतं. आपलं मन आपणच सावरावं लागतं. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं, आपलंही आपल्याला होणार असतं पारखं. मोर सुंदर नाचतो म्हणून आपण का सुन्न बसायचं, कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं. तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकीचं वेगळेपण असतं. प्रत्येकाच्या आत फुलणारं एक फुल आहे, प्रत्येकाच्या आत खेळणारं एक मूल आहे. फुलणाऱ्या त्या फुलासाठी, खेळणाऱ्या त्या मुलासाठी दार उघड दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीत काही सुद्धा घडणार नाही, तुमचं दार बंद म्हणून कुणाचंही अडणार नाही. पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं, तुला शोधत फुलपाखरू नाचतही आलं, पण चिवताई तुला कळलंच नाही, आपलं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल, जगावरती रुसून कसं चालेल, या कार्यक्रमाला आडकाठी करून कसं चालेल. दार उघड दार उघड. आपले ओके, शरीर कुणाचं, आपलं आजार कुणाचे, बरं कोण होणार, नाही बरे झाले तर वरती कोण जाणार. तुम्ही बरे व्हा नाही तर वरती जा. श्रीमंत कुणी व्हायचं, मग तू डॉक्टर हो. काय करतो डॉक्टर, प्रयोग करायचे पैसे घेतो, आणि त्या प्रयोगातनं जे शिकता येतील ते जगाला वाटत होतो. काय नाही, तो न्यूट्रल असतो, त्याला काही पडलेलं नाहीये. तुम्ही मेलात म्हणून आम्हाला काही आत्महत्या करायला नाही लागणार किंवा आम्हाला शिक्षा नाही होणार, आणि वाचलात म्हणून काय पुरस्कार नाही मिळणार. आमचं काम काय, प्रयोग करायचे, चांगल्या गोष्टी लोकांना सांगायच्या, जे वापरतील त्यांचं भलं होईल, जे नाही वापरणार त्यांचं वाटोळं होईल. विषय एवढा साधा सुद्धा सिंपल आहे. त्याच्यामुळे डॉक्टरवरती खापर फोडत बसण्याच्या पेक्षा आपण आपल्या आरोग्यासाठी स्वतः एक पाऊल उचलूया. आणि त्याच्यासाठी काही करायचं नाही, कुठे चमत्कार नाही, फक्त आणि फक्त ही मनाची जी भिंत बांधून घेतली ना, लाजेची, शर्मेची, भीतीची, ती खोला. नाहीतर भारताचं गणित काढलं तर 14 लाख लोकांना पॅरालिसिसचा अटॅक येतो एकट्या भारतामध्ये दरवर्षी. हल्ली कुठल्याही आजाराचं पर्यवसान याच्यातच होतं, अंथरुणात शिसू करायला लागतं. कुठल्याही हॉस्पिटलला जा, सेमी डिलक्स रूम चेक करा. आमच्याकडे येतात पेशंटला घेऊन, म्हणतात साहेब त्यांचं हागणं मुतणं काढायला घरी कोण रिकामा नाही, बँक बॅलन्स व्यवस्थित आहे, मेडिक्लेमचा पॅकेज चांगला आहे, तुम्ही तुमच्याकडे राहून द्या. घरी पोराबाळांना आजार पसरायच्या पेक्षा तुमच्याकडे राहून द्यात ना. सणासुदीला, दसरा दिवाळीला घरी घेऊन जातात आणि पुन्हा आणून आमच्याकडे ठेवतात. आम्ही पण घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या, चला आपलं चलता है काम. किती लोकांना असं 1000 वर्ष आयुष्य जगायला आवडेल, काम नाही करायचं, पैसे नाही कमवायचे, काहीच नाही करायचं. लाल बटन दाबलं की नर्स येते, हिरवं बटन दाबलं की नर्सोबा येतो. हागायचं मुतायचं सगळं साफ करायला बसलेत लोक. चालेल असं सुंदर आयुष्य? नाही. ही वेळ कुणावर येते, माझ्यावर येणारच नाही, अमुक अमुक पद्धतीच्या लोकांच्यावर येणार, असं काही नियम आहे जगात? वयाच्या 30-35 मध्ये पण अशी वेळ आलेली लोक आहेत. प्रॉब्लेम समजून घ्या की तुमच्या खाण्यापासून जाण्यापर्यंत सगळं कोण कंट्रोल करतोय? मेंदू. त्याचा आहार सुधारला नाही, त्याला व्यायाम दिला नाही, त्याच्या औषध पाण्याचा विचार केला नाही तर प्रत्येकावर ती वेळ येऊ शकते. आणि म्हणून त्याला नॉर्मलाइज करण्यासाठी आम्हाला सगळ्यात आधी त्याची भिंत ओपन करावी लागेल आणि जरा मोकळी स्वच्छ हवा आतमध्ये येऊ द्यावी लागेल. किती लोकांना ही भिंत ओपन व्हावीशी वाटतेय? सगळ्यांना? व्हेरी गुड. चला, मला एक 10 महिला आणि 10 पुरुष मला इथे समोर येऊन थोडीशी मदत करतील का? बघूयात कोण करतंय ते. येस, उभे राहा. बऱ्याच जणांनी हात वरती केला. व्हेरी गुड. येस सर, येस सर,
ये बाळा ये. यस मॅम या 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 समोर या इकडे. व्हेरी गुड, क्या बात आहे. याला म्हणतात एक तर मी असं म्हटलं ना की मस्तपैकी सालसा डान्स करा. क्योंकि तुम ही हो मेरी जिंदगी अब तुम ही, हे असं करा असं सांगितलं जातं. पण हे काही नवीन काही नाहीये, हे जुनच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. फक्त तुम्ही हो म्हटलं की त्याचं वेस्टर्न होतंय आणि ठल विठ्ठल म्हटलं की त्याचं पारंपरिक होतंय. ह्या मंडळी जे समोर आले त्यांच्या चेहऱ्यावरती जे लिहिलंय ते मी वाचतो फक्त. बघूयात आपण सगळ्यांनी प्रयत्न करून. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. मी सांगितलेले नाचला तरी नाचलाय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई मला सांगा किती वेळ लागला आनंद घ्यायला आणि द्यायला? 2 मिनिटं फक्त. पण हे जर उठलेच नसते, इथपर्यंत आलेच नसते, तर बघा चेहऱ्यावरती त्यांच्या कुठले हार्मोनल चेंजेस आहेत. किती मोठी चुकी केली तुम्ही न उठून. समजतंय का? एक छोटीशी गोष्ट असते, त्या छोट्याशा गोष्टीमधनं एवढा आनंद मिळायला लागतो. गरज आहे कधी सुरुवात करायची, कुणी सुरुवात करायची हे ओळखायची. यांना फार जास्त चांगलं नाचता येतंय म्हणून हे लोक इथे आहेत का? यांनी कुठे डान्स क्लास करून आलेत म्हणून इथे आहेत का? हे डान्स करताना खूप छान दिसतात म्हणून इथे आहेत का? तुम्ही जा घरी, तुमच्या बाथरूम मध्ये जाऊन गा कधीतरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. बाथरूमच्या 4 भिंतीत कोणी येणार नाही सांगायला हा सूर चुकला म्हणून. गरज आहे असं एक पाऊल उचलायची ज्याच्यातनं आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंद तयार होतो. मला एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे तुमच्याकडनं. मला एक 4 ओळींच्या मध्ये मला समजावून सांगा याला सगळ्यांना की खुर्चीत बसले होते त्यावेळचे तुम्ही, किंवा कार्यक्रमाला यायच्या आधीचे तुम्ही आणि आता हा डान्स केल्यानंतरचे तुम्ही, याच्यामध्ये काही अंतर आहे, फरक आहे की दोन्ही सेम टू सेम आहे? कोण बोलणार? येस. इथे आल्यावरती ह्युमिडिटी पॉवर वाढली आणि खूप म्हणजे असं हलकं वाटतंय, अगदी मनाला खूप हलकं वाटतंय आणि हे खूप व्हायब्रेशन मला हे होतंय, जाणवत होतंय. येस सर, कार्यक्रमाला आल्याच्या नंतर पहिले डॉक्टर सर आता काय डोस देतात इथपासून फार टेन्शन होतं, ताणतणाव होता. परंतु आता इथं आल्याच्या नंतर आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे इतके काही बदल मनामध्ये आणि शरीरामध्ये इतके काही बदल घडले की आपण विचारू नये आम्ही सांगतो. टू गुड. थँक्यू सर. बर्थडे गर्ल. खूप आनंद झाला आणि जेव्हा तुम्ही इथे बोलवलं तेव्हा खूप एनर्जी आली. आणि तुम्ही जिथं हे बसलाय ते नका असं बसू, मोकळेपणाने एन्जॉय करा तुम्ही, कारण लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. यू शुड एन्जॉय इट. क्या बात आहे, क्या बात आहे. सगळ्यांना तिची रिक्वेस्ट आहे. बर्थडे गर्लचं एक विश. रखुमाई विठोबा हापर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. क्या बात आहे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई.
जगातला कुठलाही डॉक्टर तीनच गोष्टी तुम्हाला देतो: रेस्ट, चेंज आणि एनर्जी. तुम्हाला एनर्जी मिळतीये संगीतामधून? देता येऊ शकते का? आराम देता येऊ शकतो का? रेस्ट कधी मिळते? ज्यावेळेला भावना व्यक्त होतात तेव्हा. आपण एक छोटासा डेमो बघूयात आणि मग नंतर पुढे चालूयात. जय जय राम जय रामकृष्ण हरी सारखी भजनं वगैरे जी असायची ती आपल्याला मदत करायची. त्याच्याकडे पण आपण येऊ. भजन आवडेल तुम्हाला ऐकायला की हिंदी गाणी पण चालतील थोडीशी? दोन्ही चालतील. ओके. कॉकटेल का जमाना है, क्या करे भाई. गंमत मी मगाशी सांगत होतो की वेगळं काही नाही, आमच्यासाठी दोन्ही सेम आहे. आम्हाला फक्त ठरवायचं असतं की लोकांना काय पाहिजे, त्यांना जे जी गरज आहे त्यांची ती भागवली, त्यांच्यासाठी काय आवश्यक आहे ते भागवलं की चांगलं डॉक्टर बनता येतं. त्याला रेस्ट पाहिजे की त्याला चेंज पाहिजे की त्याला एनर्जी पाहिजे याचं डायग्नोसिस झालं पाहिजे फक्त. मग राग समजा यमन आहे, ग रे ग रे सा नि ध नि रे ग नि रे पा म रे ग रे नि ध सा. आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो. हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो. आज जाने की जिद ना करो. याच रागात हे पण गाणं आहे, सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो, तुम हमसे प्यार करने की जरा सी भूल कर दो. मेरा दिल बेचैन है, मेरा दिल बेचैन है हम सफर के लिए. हा हे बघा लगेच इथे रेस्ट आहे का? या रागात हे पण गाणं आहे, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए, खुले आम आंचल न लहरा के चलिए, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए. आणि या रागात हे पण गाणं आहे, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. तुमचा चॉईस आहे, तुम्ही ठरवायचं तुम्हाला कसा हत्ती पाहिजे, खांबासारखा की सुपासारखा की आणखी कसला. तो झालंय काय माहितीये का की आम्हाला कळत नाहीये की आम्ही हे संगीत ऐकत असताना नक्की स्वतःला काय देतोय. नुसतं जग ऐकतंय म्हणून आम्ही ऐकतोय की त्याचं खरोखर स्कॅनिंग पण करतोय. तुम्ही तुमच्या मुलांना काय खायला घालता, त्यांना आवडेल ते की त्यांच्यासाठी आवश्यक आहे ते. आणि संगीत ऐकताना, संगीत तुमच्या मेंदूचा आहार आहे. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या चालू केलं ई मायनर, तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जर चालू केलं, भुला देना मुझे है अलविदा तुझे, तुझे जीना है मेरे बिना. काय होईल सांगा मला आतमध्ये. गाणं वाईट नाहीये, ते कशासाठी वापरायचे ते कळलं पाहिजे ना. हे ज्या दिवशी कळायला लागतं त्यावेळेला संगीत आम्हाला समजायला लागतं. अगदी इमोशनली इंटेलिजंट असणारी गाणी असतात, काही गाणी सुरुवातच होतात, जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे, मुस्कुराऊं तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे.
मुस्कुराऊं कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा हो, तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ मैं तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, ओ परेशान हूँ मैं। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में, कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, तू अब से पहले तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिए, तुझे ज़मीं पे बुलाया गया। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, सुहाग के जैसे बजती है शहनाई आसी राहों में, शहनाई आसी राहों में। सुहाग रात है घूंघट उठा रहा हूँ मैं, सुहाग रात है घूंघट उठा रहा सिमट रही है तू शर्मा के अपनी बाहों में, सिमट रही है तू शर्मा के अपनी बाहों में। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, चौंधरी का चाँद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो। चौधरी का चाँद फिरत्याचा कावरती देसी मातीला कार विठ्ठला, विठ्ठला तू वेडा कुंभार, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा। आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार, तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा। याच्यामध्ये हे पण गाणं आहे, बनो रे बनो मेरी
चली ससुराल को अखियों में पानी ले गई, दुआ में मीठी गुड़दानी ले गई। है बंदों मेरी चली ससुराल को अखियों में पानी ले गई, दुआ में मीठी गुड़दानी ले गई। रे कबीर प्रीतिश चौधरी, तुझको पुकारे तेरी परछाइयाँ, रे कबीरा मान जा, रे फकीरा मान जा। ऐसा तू है निर्मोही जैसा हर जाया, टूटी चारपाई वही मिट्टी की सुराही रास्ता देखे। ओ दूधों की मलाई वही मिट्टी की सुराही रास्ता देखे। गुड़िया रे गुड़िया तेरा गुड्डा परदेसिया, जोड़ी आसमानी हो गई, शगुन में देखो शादमानी हो गई। हाय गुड़िया रे गुड़िया तेरा गुड्डा परदेसिया, जोड़ी आसमानी हो गई, शगुन में देखो शादमानी हो गई। आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया। तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया। सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। बंठन के मुटियारा आइया पटोला पटके, चन्ना वे विच बीकल बगिया बाही चूड़ा खनके। मेरे सोनिया सोनिया वे माही मेरा किथे नैयो दिल लगना। मेरे सोनिया सोनिया वे माही मेरा किथे नैयो दिल लगना। पटोला बन के नन्ना विच पीपल बगिया बाई चूड़ा खनके। बंठन के मुनियारा आइया पटोला बन के, लंबरगिनी चलाई जाने हो, लंबरगिनी चलाई जाने हो। सानूर छुट्टा दे दो, कितने कल्ले कल्ले जाई जाने हो। सानूर छुट्टा दे दो, कितने कल्ले कल्ले जाई जाने हो। स्वये श्री राम प्रभु ऐकसी, स्वये श्री राम प्रभु ऐकसी। कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। काही वेगळं नाही, एकाच माणीचं हे सगळं आहे. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. फक्त चव बदलली जाते आणि आम्ही विनाकारण जनरेशन गॅप वाढवत बसलोय. तुम्ही ऐका. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नगर
भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरून साध ऐकुनी होई हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना चिंब चिंब देहावरती श्रावण धारा झरताना हा दरवळणारा गद्द मातीचा मनास बिलगुन जाई हा चंद्र चांदणे ढगा आणि प्रेम तयाचे पाही त्या सप्तसुरांच्या लाटेवरून साध ऐकुनी होई राधाई बावरी हरीची राधाई बावरी डोरियो 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 से मैनू तू बांधले लाल लाल तर भिंत राहिली तशी नाही कच्ची डोरी आहे तर पक्की डोरी का काही फरक नाही पडत गरज आहे आपल्या भिंतीच्या बाहेर आपण निघूयात जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते फूल खिलते हैं लोग मिलते हैं फूल खिलते हैं लोग मिलते हैं मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से खिलते नहीं कुछ लोग एक रोज जो बिछड़ जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा क्षमा करे परवाने से परे चला जा मेरी तरह चल जाएगा यहाँ नहीं आ क्षमा करे परवाने से परे चला जा मेरी तरह चल जाएगा यहाँ नहीं आ वो नहीं सुनता उसको चल जाना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है प्यार दीवाना होता है मस्ताना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है काय वाटतं सांगा मला जरा हे जी काही गाताय ना हे माझ्यासाठी किंवा आणखी कुणासाठी गायच्या ऐवजी स्वतःच्या लाईफ पाडण्यासाठी असं काहीतरी गाऊन बघा की ज्याच्यामुळे जगण्याची व्याख्या बदलत जाईल आयुष्य तेच राहणार आहे बदलणार नाहीये उद्या तुम्ही बिल गेट्स नाही बनणार ती परवा नरेंद्र मोदी नाही बनणार आहे
याच लोकांच्या बरोबर तुम्हाला जगायचंय, याच लोकांच्या मांडीवर डोकं ठेवून तुम्हाला मरायचंय. आमची ही नाती, आमच्या ही जवळची माणसं जर आमच्यासाठी औषध नाही बनू शकली ना, तर जगातला कुठलाच डॉक्टर तुम्हाला वाचवू शकणार नाहीये. सगळे डॉक्टर जिथे हात टेकतात ना, तिथे हीच नाती पुन्हा जवळ घेतात. लक्षात घ्या, या नात्यांना जपण्यासाठी फार खर्च केला, फार मोठ्या साड्या आणल्या, फार मोठे कपडे आणले, चांगलं चुंगलं खायला घातलं म्हणून ही नाती नाही जपली जात. तुम्ही एकमेकांचा किती विचार करता, एकमेकांना किती आनंद देता, या साहित्याच्या कलांच्या माध्यमातून सहज जपता येतो. होतं काय की आमचा मेंदू जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हली ही सगळी कामं करेल. पण आमचा मेंदू दिवसभर किती विचार खातो माहितीये का? 60,000 विचार. किती? सिनियर सिटीजन मंडळी व्यवस्थित ऐका आणि तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, जर तुमचा मेंदू रोज 60,000 विचार करतो आणि खातो, तर यातले किती विचार पॉझिटिव्ह असतात आणि किती निगेटिव्ह असतात? तुमचा तुम्ही विचारा, कुणाला सांगू नका उत्तर. जर आमच्या मेंदूला निगेटिव्हिटी जास्त खायला मिळत असेल तर आमचा मेंदू समोरच्याकडे, आयुष्याकडे, जगण्याकडे पॉझिटिव्हली बघेल का? लहान मुलांचं बघा, ते लागलं बिगलं कुठं काय झालं तेवढ्या पुरतं नर्वस असतात, पुन्हा सगळं येणं माझ्या मागल्या. का? कारण तो निसर्ग आहे. आम्ही घरामध्ये आई बाबा रागवायला लागतो, मुलांना सांगतो जरा सिरियसली विचार कर आयुष्याचा. कुठनं करेल तो? आयुष्याचा सिरियसली विचार करण्यासाठी तुमच्या मेंदूमध्ये फ्रंटल लोब नावाचा घटक पूर्ण डेव्हलप व्हायला लागतो आणि हा 25 पर्यंत पूर्ण डेव्हलपच नाही होत, त्याची वाढ अर्धीच असते. आता त्या मुलाचा मेंदू जर पूर्णपणे डेव्हलप नसेल तर तो पूर्णपणे विचार कसा काय करेल? बऱ्याचशा मुली म्हणतात नाही, माझ्या आई बाबांच्या पेक्षा तो प्रियकरच मला जास्त आवडतो, मी माझ्या आयुष्याचा पूर्णपणे विचार केलाय, मी सारासार विचारशक्तीने सगळा निर्णय घेतीये. अगं तुला कसं काय सारासार विचारशक्तीची व्याख्या समजायची? जी गोष्ट आतमध्ये नाहीच आहे परिपूर्ण, त्याच्या जीवावर तुम्ही परिपूर्ण निर्णय घेणार आयुष्याचे? याच्या उलट 25 नंतरचे जे गृहस्थ असतात, जी माणसं असतात, त्यांच्या मेंदूचा विकास एवढा पूर्ण झालेला असतो की त्या नको नको त्या छोट्या छोट्या गोष्टी पण ते वारंवार विचार करत राहतात. का? कारण फ्रंटल लोबचं कामच आहे विचार करणं. आम्ही कुठेतरी मेडिटेशनच्या कोर्सला जातो आणि आम्हाला सांगतात आता डोळे बंद करा, आता कुठलाही विचार करायचा नाही. आता तुमच्या आयुष्याचा विचार तुम्ही नाही करणार तर मोदी येणार आहेत करायला? तुम्हाला देवाने, निसर्गाने मेंदू दिलायच तुमच्या आयुष्याचे विचार करण्यासाठी. मी कसा आहे, मी कसा जगतोय, माझं आयुष्य कुठे चाललंय, काय करतोय. तुम्ही बघा मेडिटेशनला बसलं की सगळं आठवायला लागतं. का? कारण निसर्गाने ते बनवलंयच त्याच्यासाठी. तुम्ही म्हणाल विचार करायचा नाही तर आणखी विचार येतील उलट. हे विचार करून संपवणं, याच्यासाठी तटस्थ मनोवृत्ती पाहिजे. मग ते विचार येतील आणि जातील, येतील आणि जातील. सगळ्या फाईल येऊन संपून गेल्या की जे रिलॅक्सेशन येईल त्याला ध्यान म्हणू आपण. धारणा, ध्यान आणि समाधी या मेडिटेशनच्या 3 अवस्था आहेत. आम्हाला मेडिटेशन शिकवलं जातं. 10,000 रुपये भरा, डोळे बंद करा, अंगातनं गरम वाफा यायला लागतील, डोळ्यासमोर सफेद प्रकाश दिसायला लागेल, पिवळी ज्योत दिसायला लागेल. आता सगळ्या जगाचा तुमचा संपर्क सुटला. आवाज बरोबर येतोय बरं का? सगळ्या जगाचा संपर्क सुटला. आता तुम्ही ध्यानाच्या 3ऱ्या अवस्थेत. कसलं?